सिन्नर तालुक्यासाठी बुधवारचा दिवस अत्यंत दुर्दैवी ठरला आहे। सकाळी बस स्थानक परिसरात 9 वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर सायंकाळी सिन्नर नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात पाठोपाठ 2 भीषण अपघात झाले। पहिला अपघात सायंकाळच्या सुमारास घाटातील अवघड वळणावर ट्रक, रिक्षा आणि कार यांचा अपघात झाला। यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, परंतु या अपघातानंतर जमलेल्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि पुढील मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरली। दुसरा भीषण अपघात याच परिसरात वेगाने येणाऱ्या कंटेनर खाली 3 मोटारसायकली अडकल्या। त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। सिन्नर शहरात सकाळपासून सुरू झालेल्या अपघात सत्रामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार मोहदरी घाटातील अवघड वळणावर असलेला स्पीड ब्रेकर चुकीच्या पद्धतीने बसवला असून तोच वारंवार अपघातांना निमंत्रण देत आहे। या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर।